एसपींचं असं म्हणणं आहे की ते स्वतः लक्ष घालतात आणि ते म्हणतात की मी कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि जे काय होईल ते पारदर्शक होईल आणि त्याचं ज्या पद्धतीने त्यांना माहिती मिळत जाईल ते तुम्हाला म्हणजे ठोस हातात आल्यावर तुम्हाला माहिती देत राहतील रेग्युलर. मला असं वाटतं इफ यू रीअश्योर द फैमिली एट सर्टन इंटरवल्स दे विल ऑल्सो फील रीअश्योर्ड ना. उनको ठीक लगेगा कि एक महीने में एक बार अगर आप बुला ले और उनको समझा दे कि क्या क्या हुआ है, प्रोग्रेस. आई थिंक दे लुकिंग फॉर प्रोग्रेस एंड राइटफुली. या इफ यू कुड काइंडली डू दैट. ओके ओके या प्लीज कि अगर इनको उनको मतलब लग रहा है अगर आप उनको रेगुलरली अगर ब्रीफ करें या कोई भी एक सीनियर ऑफिसर करे तो उनको लगेगा कि कोई कर रहा है. प्लीज दैट्स व्हेरी व्हेरी काइंड ऑफ यू. थँक्यू थँक्यू. म्हणले ते स्वतःच बोलत राहतील तुमच्याशी, ते तुम्हाला रेग्युलरली माहिती देत राहतील म्हणजे करतायत प्रयत्न. मी कोणीतरी माणूस पण जेलमधून कोणाला बोलवून प्रश्न विचारले त्याला कस्टडीत घेतलं होतं. कस्टडीत घेतलं होतं त्याला पण क्वेश्चनिंग केलं. त्याला विचारलं ते काही नाही त्याला जेलमधून दुसऱ्या वॉरंटमध्ये घेतलं होतं. ती माहिती झाल्यावर काल माहिती दिली आपल्या संध्याकाळी 6 वाजता. तुम्ही काय करा ज्याच्यावरती संशय आहे सगळ्यांचे नाव दिले तुम्ही एक एनवलप मध्ये नावं लिहून ताईंना द्या. मग ताईंकडनं आम्ही काय करायचं ते करतो. बंद पाकिटात द्या. हे करतो मी. मग बाकी आम्ही करतो काय करायचं. मी 2 मिनिटं त्यांच्या बायकोशी बोलतो. 2 मिनिटं पुरुष थांबा खाली. अरे आता ताई 2 मिनिटं थांबा. मुंडे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे सुप्रिया सुळेंनी. त्या तिथं आहेत आणि महादेव मुंडे यांच्या पत्नीसोबत त्या बोलताना दिसत आहेत. सर्वांना बाहेर जायला सांगितलेलं आहे. त्या थोडा वेळ त्यांच्याशी बोलणार आहेत खाजगीमध्ये असं सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आहे. दरम्यान महादेव मुंडे ज्यांचा खून झालेला होता 15 महिन्यांपूर्वी त्यांची लहान लहान मुलंही या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्याचबरोबर त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनाही अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलेलं आहे. त्यांनी त्यांची कैफियत सुप्रिया सुळेंसमोर मांडलेली आहे. यानंतर सुप्रिया सुळेंनी एसपींसोबत फोनवरून त्या बोलल्याचं पाहायला मिळालं आणि महिन्याला एकदा तरी मुंडे कुटुंबियांना बोलावून जी काही प्रोग्रेस आहे या केसमध्ये झालेली ती त्यांना सांगा म्हणजे त्यांना थोडा आधार मिळेल असंही सुप्रिया सुळे यांनी एसपींना सांगितलं.